पहिला चेंडू आणि हा मात्र पंचांचा निर्णय वाईड. अवांतर धाव मिळालेली आहे संघ पालघरला. थोडं काही टेक्निकल बाबींमुळे नक्कीच हा बॉल डेड आहे. पहिला वाईड आहे ना. संतोष पोपळे स्ट्राईक वरती आहेत पालघर संघाकडून. बॉलिंग करतोय तो गणेश आणि सिंगल एक कटवलेला आहे आणि सिंगल रन घेतलेला आहे संतोषने. फायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल रन आणि स्ट्राईक चेंज केलेली आहे. आता मात्र स्ट्राईक वरती आलेला आहे रोहितने सुद्धा एक रन कटवलेला आहे. गणेशच्या ओव्हरला कदाचित स्ट्रॅटेजी आहे की किमान 10 धावा आल्या पाहिजेत अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला दिसते पालघर संघाकडून. कोणताही धोका पत्करत नाहीयेत. सिंगल धावांवरती आपला धाव संघ पुढे येत आहेत. पुन्हा एकदा खेळलाय आणि सिंगल रन. चांगली फिल्डिंग संघ वसई या संघाकडून. आता मात्र वाईड अवांतर धावा एक्स्ट्रा रन्स गणेश साठे यांच्याकडून. स्ट्राईक वरती आहे संतोष पोपळे आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर असं डिसिजन आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहे. आणि सिंगल धाव कोणत्याही प्रकारचा धोका संघ पत्करत नाहीयेत. अतिशय स्ट्रॅटेजिक आणि पुन्हा एकदा विकेट किपर यांच्याकडून एक अवांतर धाव झालेली आहे. आणि एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 10. एक ओव्हर 10 रन. दुसरं ओव्हर घेऊन येत आहे. दुसरा षटक घेऊन येत आहे ऋषी. दुसरं षटक आपल्याला घेऊन येत आहे संघ वसईकडून ऋषी. चांगला बॉल एक लेग टर्न करण्याचा प्रयत्न होता आणि चकवलाय. इतका सुंदर शॉट. 4 रन. हे बघा चौकार. 4 रनांनी नक्कीच धावसंख्या ती वाढत आहे. 14 धावा आणि पुन्हा एकदा अवांतर धावा आणि अवांतर रन. वाईट प्लस आहे का? हा 2-2. आता मात्र मिस बिल्डिंग झालेली आहे. जोरदार चौका. गेला का चौका. नक्कीच आता मात्र चकवलाय. सुंदर टर्न केला आणि बॅट्समॅनला नक्कीच फसवलेला आहे. तितकीच सुंदर फिल्डिंग. सिंगल. पुन्हा एकदा ऋषी बॉलिंग करतोय आणि त्याला वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. नक्कीच आपल्या संघामध्ये रनची वाढ होत आहे. सुंदर शॉट. तितकाच फॉलो थ्रू मध्ये एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली ऋषी यांच्याकडून. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आहे 23. 2 ओव्हर नंतर
धावसंख्या आहे संघ पालघर यांची 23. आणि कोणत्याही प्रकारची विकेट गेलेली नाहीये आणि रोज नक्कीच मैदानात गेलेले आहे तुषार पवार हे आपल्या प्लेयरला काही टिप्स देत आहेत कशा प्रकारचा खेळ झाला पाहिजे किंवा कशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे यासाठी. आणि स्ट्राईकवर जे आहे संतोष कोपरे सकाळपासून आपण पाहिलं की बॉलिंग असू दे किंवा फिल्डिंग असू दे किंवा बॅटिंग असू दे तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपला नक्कीच एक बहुमूल्य असा योगदान देत आहेत. आणि सत्यवान आता बॉलिंग वरती आलेला आहे 3री ओव्हर घेऊन येत आहे या नक्कीच ओव्हर मधली या मॅच मधली सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येत आहे पहिल्या इनिंग मधली. आणि सुंदर टटवलेला आहे आणि सिंगल डिक्लेअर झालेला आहे. संतोष पोपळे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील. आता मात्र त्यांना धावसंख्या वाढवण्यासाठी थोडेसे वाईड बॉल अंपायरचा निर्णय वाईड बॉल एक अवांतर धाव पुन्हा एकदा सत्यवान यांच्याकडून वाईड बॉल स्टेप आउट केलेला आहे. तितकीच सुंदर फिल्डिंग परंतु बॉल मध्ये थोडीशी गती नव्हती. बॅट्समन नक्कीच नो बॉल अवांतर धाव नो बॉलची स्टेप आउट करून नक्कीच एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता संतोषने. पुन्हा एकदा चांगला शॉट तितकी चांगली फिल्डिंग रनआउटचा मौका होता. रनआउट होण्याचे चान्सेस होते. नक्कीच करणने नक्कीच करंट दिलेला आहे. आता चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा नो बॉल सत्यवान आता मात्र नो बॉल करतोय आणि आपल्या संघाला नक्कीच धाव संख्या वाढवण्यामध्ये समोरच्या संघाला प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा एक तटवलेला आहे सिंगल रन साठी बॉल संतोषने कोणत्याही प्रकारचा धोका नाही घेत आहे. एक सेफ गेम खेळत आहे. आणि टॅप शॉट पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बाउंड्री वरती वसई संघाकडून. आणि शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंग मधील 3ऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल स्टेप आउट आणि सत्यवाने आता मात्र स्टेट बॉल केला होता. कोणत्याही प्रकारचा रन झाला नाही बॉल. बेल सुरू आहे. आता मात्र 2 ट्रेन बदलून आलेले मुकेश चव्हाणे 3 ट्रेन बदलून आलेले मुकेश चव्हाणे स्ट्राईक वरती आलेले आहेत. शेवटचा विजय डॉट बॉल सत्यवानने ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या आहे स्कोर आहे 33. सत्यवान यांनी नक्कीच आपला एक्सपिरियन्स या ठिकाणी पणाला लावला आणि नक्कीच नो बॉल टाकले होते वाईट बॉल टाकले होते पण विकेट सुद्धा तेवढ्याच घेतल्या. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत करण नावडकर. आणि करणला आता नक्कीच आपल्या नावाप्रमाणे 33 3 ओव्हर नंतर 3-3-3 गुड शॉट. आता चार्ज घ्यावा लागेल सैन्य पारगरला 37 एक बॉल 37. आणि करणला नक्कीच एक करंट दिलेला आहे पालघर या. पुन्हा एकदा लेग स्टंप वरून बॉल वळवण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार प्रयत्न करतोय लेग स्टंप वरून बॉल वळवण्यासाठी करण. मुकेश केवाणे स्टेप आउट. क्या बात आहे. 2 धावा कमी पडल्या पण शॉट मध्ये कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. शॉट अतिशय सुंदर मारलेला. क्या बात आहे. 2 रन
2 धावा. मुकेश गव्हाणे नक्कीच स्टेप आउट केला होता आणि चौकार मारण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु 2 धावा भेटलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट आणि आता चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे मुकेशने. अतिशय सुंदर गावात आणि धाव संख्या हा 4 4 बॉल 4 बॉल झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे बरोबर आहे. 44 ना 44 44. 2 बॉल शिल्लक आहेत शेवटचे आणि 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत संघ पालघर यांच्या. आणि नक्कीच मयूर, आपल्याकडे जी ग्रीन कार्ड आहे ते आपण तुम्ही दाखवू शकता प्लेअरला. ग्रीन कार्ड तुम्ही दाखवू शकता. चांगला आणि त्या किती चांगली करांची फिल्डिंग आणि रनआउट झालेला आहे. संतोष आउट झाला ना. घराने खूप चांगली फिल्डिंग केली आणि रनआउट घेतलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे मुकेश गव्हाणे. मला वाटतं आता सिंगल. आणि नक्कीच वारंवार तुषार पवार आपली कोचिंग नक्कीच त्यांना देत आहेत, कशा प्रकारे खेळलं पाहिजे किंवा कशा प्रकारे खेळ झाला पाहिजे यासाठी. मुकेश गव्हाणे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. स्टेप आउट. 4 रन. क्या बात आहे. सामन्याचा अंतिम चेंडू किंवा फटका असावा या मुकेश गव्हाणे यांनी मारण्यासारखा असावा आणि चौकार मारल्यानंतर धाव संख्या 50 धावा आणि जिंकण्याकरिता 51 धावांची गरज आहे. लोग चला देंगे, पानी चला देंगे, दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला देंगे, दुनिया हिला टार्गेट 50 झाले. टार्गेट आपण लक्षात घ्यायचं आहे. थोडासा लाईट्स कमी होत आहे आणि आपण होत आहे थोडं कमी होत आहे. एवढंच जा. नक्कीच लिंबू मारायचा आहे पण त्याआधी बॉल मारायचा आहे.
गणेशसाठी पालघर संघाची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या आणि उजेड कमी होतोय त्याचा एक प्लॅन खेळाचा एक प्लॅन असू शकतो आपण लक्षात घ्या आणि बॅटिंगला सुरुवात करा. संतोष पोपळे आम्ही फायनलसाठी एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ दे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नक्की स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गणरायास आपण आठवण केल्यानंतर गणेश नक्कीच स्ट्राईक वरती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन एक भारदस्त खेळाडू नक्कीच शॉट पाहिल्यानंतर आणि त्याला बॉलिंग करतोय मुकेश गव्हाणे जो 3 ट्रेन बदलून आलेला आहे आज या ठिकाणी. 3 ट्रेन बदलून आलेला आहे आणि त्याचा टर्न सुद्धा आपण पाहिला त्याचप्रमाणे होता. आता मेगा ब्लॉक आहे. अच्छा बॉल बढिया बॉल लेकिन वाईट बॉल. गणेश नक्कीच तितकाच चतुर खेळाडू भारत आहे पण तितका चतुर. डॉट बॉल आता मात्र डॉट बॉल गेलेला आहे. चौकार तुषार पवार. आतापर्यंत आम्ही त्यांना म्हणत होतो कोचिंग करतायत आणि ते मार्गदर्शन करतायत. आता मात्र चूक त्यांच्याकडूनच झालेली आहे तुषार पवार यांच्याकडून आणि गणेशसाठी आणि तेवढाच भारदस्त शॉट खेळला होता मुकेश गव्हाणे यांना आणि सुंदर बॉल नो बॉल. अंपायर नक्कीच आपण पाहूया. पुन्हा एकदा मुकेश गव्हाणे बॉलिंग करतोय आणि त्याला बॅटिंग करतोय गणेश साठे आणि सुंदर लेग साईडला पुन्हा एकदा चौकार. चौका करता हा एक नो बरोबर 3च बॉल आले. पुन्हा एकदा वाईड बॉल. मुकेश गव्हाणे नक्कीच बॉल वळवण्याचा प्रयत्न करतोय गणेशसाठी तितक्या चतुराईने बॉल सोडतोय आणि आता बॉल आहे ना रे बॉल आहे ना. कॅच सोडली म्हणजे नक्कीच धोका आणि सुंदर शॉट महेश लिम. संतोष नक्कीच फिल्डिंग करतोय. नो चौकार गणेश साठेने नक्कीच आपला कोटा पूर्ण केलेला आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे. ऋषी मे बी ऋषी 15 धावसंख्या झाले 15 15 1 ओव्हर 15 आणि स्ट्राईक वरती आले आहे पुन्हा एकदा ऋषी लेंबे एक स्थानिक खेळाडू आहे. या ग्राउंड वरती नक्कीच त्याची प्रॅक्टिस आहे कशा प्रकारे खेळलं पाहिजे किंवा संतोष आपण संतोष नक्कीच स्ट्रॅटेजी थोडीशी बदलली पाहिजे आणि स्ट्राईक वरती ऋषी आलेला आहे एक स्थानिक खेळाडू एक आपल्या सह्याद्री मधला एक नावाजला खेळाडू ऋषी लेंबे. फ्लाइटेड बॉल चौकार. एक हलवा आपण म्हणू शकतो. आपण जोरात काय झाल्या पाहिजे ऋषीसाठी. नो बॉल आहे ना. क्या बात आहे. वन साईडला ऋषी खेळतोय. ऋषी नक्कीच हे आपल्या होम ग्राउंडचा नक्कीच ऋषी फायदा उचलतोय आणि लागोपाठ 2 चौकार मारलेले आहेत फायटेड बॉलला आणि आता मात्र तिसरा चौकार नो बॉल आणि चौकार. पालघर संघ
पुन्हा एकदा चौथा बॉल आणि पुन्हा एकदा चौकार लागोपाठ 4 चौकार मारलेले आहेत ऋषी याने. 33. 2 नो बॉल होते आणि 2 आणि फायनलचा सामना नक्कीच अशा प्रकारे असू नये. ऋषीने पुन्हा एकदा 2 धावा. या ठिकाणचा नक्कीच या परिसरातील एक नावाजला खेळाडू आहे ऋषी. आणि नो बॉल आता या पूर्ण षटकातला तिसरा नो बॉल 2 ना 2 + 1 2. बॉलरने टाकलेला आहे. आणि पुन्हा एकदा 12 वर्ष खेळाडू गणेश साठे. गणेश साठे जोरदार शॉट आपल्याला पाहायचा आहे आपल्या बॅट मधून. चौकार नक्कीच माफ करा विरार मॅरेथॉन अटेंड करून तो इकडे आलेला आहे. गणेश साठे पुन्हा एकदा लो बॉल. ए 2 ना 3 रन ना. आणि हा सामना एकतर्फी खिशात टाकलेला आहे संघ वसई यांनी. 3 ना. ऋषी आणि गणेश हे एकतर्फी बॅटिंग केलेली आहे. चांगली फिल्डिंग गणेश मुकेश यांच्याकडून. दोन रन नक्कीच पाच विन. 2 ओव्हर 12 बॉल मध्ये 5 रन. कमॉन. आणि जो नक्कीच बॅट्समन आपण या ठिकाणी पाहतोय गणेश साठे हा मॅरेथॉन मधून आलेला आहे. मॅरेथॉन म्हणजे मॅरेथॉन अटेंड करून आलेला आहे. मॅरेथॉन धावून नाही मॅरेथॉन अटेंड करून आलेला आहे गणेश साठे. आयोजक होते ते आपले या विरार आणि वसई विरार या मॅरेथॉनचे आयोजक होते. आणि बीसीसी प्रीमियर लीग 2024 वरती वसईने एक पाऊल पुढे आणि गाणं थांबवायचंय जरा गाणं थांबवायचंय. आणि आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे वसई संघाने आपल्या प्रथम क्रमांकासाठी. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. दोन्ही पंचांनी आपलं काम अतिशय चोख उत्कृष्टपणे. आणि जे नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पंच दिसतात त्यांचं नाव काय आहे? 2 बॉल आहे ना. अरे नॉन स्ट्राईक वरती जे पंच वरती आलेला आहे सत्यवान श्रीहरी जगतपिता. सत्यवान शिंदे नक्कीच विजयी चौकार मारेल. आणि त्या साऊथ आफ्रिकेवरून आपण डीजे ऑपरेटर प्रणव
याला आपण या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे. अतिशय सुंदर मराठी गाणे या ठिकाणी प्रणव आपल्याला वाजवतोय. प्रणव एक गाणं होऊन जाऊ दे मग. धन्यवाद. प्रणव आपली 101 रुपयाची सुपारी नक्कीच दिली जाईल. आणि पुन्हा एकदा साईड अप चौकार. 60 वर्षाचा तरुण. 60 वर्षाचा तरुण. वाजवायचे आहे. BCC प्रीमियर लीग 2024 मध्ये संघ ठरलेला आहे.